शेतकऱ्यांच्याकडं खताचं उपलब्धता होत नाही आहे, डिझेल मिळत नाही, पेट्रोल मिळत नाही, तरुणांच्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये असंतोष आहे आणि या सगळ्याच्या पाठीमागं सरकारचं चुकीचं धोरण हे आपल्याला दिसून येते। याच्या विरोधी एक जनभावना तयार होते। म्हणजे कॉकरोच जनता पार्टीच्या नावानं जवळपास 22 मिलियन 22 कोटी लोक ज्या वेळेला विरोधामध्ये बोलतात तो एक आक्रोश आहे आणि या आक्रोशाला रस्त्यावरती आणण्याचं काम हे शिवसेनेच्या वतीनं आम्ही करतोय। आज महिलांच्यावरती होणारे अत्याचार असतील, बेरोजगार तरुणांच्याकडं बघण्याचा एक हिणकस दृष्टिकोन असेल, शेतकऱ्यांच्यावरती होणारे अन्याय असतील, कामगारांचे प्रश्न असतील, या सगळ्याच्या विरोधामध्ये प्रत्येक तालुक्यामध्ये एक आंदोलन छेडण्याचं काम हे शिवसेनेच्या वतीनं आम्ही करतोय। आज मुदाळ तिटा इथं माझ्या सगळ्या पक्ष पदाधिकाऱ्यांच्या सहकार्यानं आदरणीय दळवीसाहेबांच्या उपस्थितीमध्ये आम्ही बाळूमामाला साकडं घालणार आहे आणि बाळूमामाला विनंती करणार आहे की आज पंतप्रधानांनी वेगवेगळ्या घोषणा केल्या, पण त्या घोषणा करून ते नेहमी आपल्या परदेश दौरे तसेच ठेवतात। मुख्यमंत्री बुलेटवरून येतात पण ती शोबाजी होते, पण खालती तळागाळातील लोकांच्या भावना ज्या आहेत त्याच्यासाठी हे भारतीय जनता पक्षाचं सरकार हे इथनं हटणं गरजेचं आहे। या सरकारला सुदबुद्धी द्यावी आणि जनतेनं ह्या सरकारला हटवावं अशा पद्धतीचं बाळूमामाला साकडं आम्ही आता या ठिकाणी घालणार आहोत। या ठिकाणी मुंबईचे आमचे पक्षनिरीक्षक दळवी साहेब आणि जिल्हाप्रमुख सिंत्रे सर यांच्या नेतृत्वाखाली मुदाळ तिट्टा येथे उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचा आज मेळावा घेण्यात आला। या मेळाव्यामध्ये आदरणीय दळवी साहेबांनी BLO असतील, या राज्यामध्ये कायदा सुव्यवस्था असेल, शेतकऱ्यांचा आज पेरणीचे दिवस आहेत, शेतकऱ्यांना बी बियाणे मिळत नाही, खतं मिळत नाहीत, वीज मिळत नाहीत, अनेक प्रश्न आहेत, अनेक प्रश्न, पेट्रोल मिळत नाही, अनेक प्रश्नासंदर्भात तिने शिवसैनिकांना मार्गदर्शन चांगल्या पद्धतीनं केलं। या मेळाव्यासाठी 4 तालुक्यातून शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। त्याचबरोबर या महाराष्ट्राचं आराध्य दैवत कर्नाटकातून महाराष्ट्रातून लाखो भक्त सद्गुरू बाळूमामाला येतात। या बाळूमामाच्या पवित्र ठिकाणी आज आम्ही शिवसैनिकांनी सर्व आणि शिवसेनेच्या नेत्यांनी सद्गुरू बाळूमामाला एक आम्ही साकडे घातले की बाळूमामाला आम्ही मागणी केली की ह्या महाराष्ट्रामधील हे भाजप सरकार आहे, हे शेतकऱ्यांचं शोषण करतं आहे, महिला सुरक्षित नाहीत, बेरोजगारांना नोकऱ्या मिळत नाहीत, शेतकऱ्यांना खतं मिळत नाहीत, बी बियाणं मिळत नाहीत, लाईट नाही, अनेक प्रश्न असेल, या कोल्हापूर जिल्ह्यातील शक्तिपीठ महामार्ग असेल, असे अनेक प्रश्न यासाठी हे जनता इथली आंदोलन करते, रस्त्यावर उतरते। या आंदोलनाला यश येऊन देत आणि या महाराष्ट्रातनं, या केंद्रातनं BJPचं सरकार एकदा जाऊन देत असं मी सद्गुरू बाळूमामाशी या ठिकाणी आम्ही सर्वांनी या ठिकाणी साकडं घातले। सध्या महाराष्ट्राचं काय आणि देशाचं काय, संपूर्ण जनता बेजार झालेली आहे। इकडे सांगितलं जात आहे सोनं खरेदी करू नका, इकडे सांगितलं जात आहे गॅस मुबलक आहे, तरी गॅस लोकांना 8-8 दिवस 15 दिवस मिळत नाही आहे। इकडे मुख्यमंत्री सांगतात पेट्रोल आणि डिझेल मुबलक आहे, तरी पेट्रोल पंपावर 5-5 किलोमीटर रांगा आहे। हे सगळं लोकांना फसवण्याचं काम हे मोदी सरकार असेल किंवा या इकडचं महाराष्ट्रातलं फडणवीस सरकार असेल, हे सरकार लोकांना फसवण्याचं काम करत आहे। लोकांमध्ये प्रचंड राग आहे, प्रचंड उद्रेक आहे आणि आता लोक स्वतःहून रस्त्यावर उतरत आहेत आणि आम्हालासुद्धा विनंती करतात की या विषयाच्या संदर्भामध्ये, सरकारच्या विषयामध्ये आंदोलन घ्या, आपण या सरकारला पुन्हा एकदा रस्त्यावर आणूया आणि सर्वसामान्यांचं सरकार, गोरगरिबांचं सरकार करणारं हे आपण महाराष्ट्रात आणूया। हे सध्याचे सरकार असतील, आमदार असतील, मंत्री असतील, फक्त माया जमवण्यामध्ये मशगूल आहेत। पैसे कसे करायचे, पैसे कसे जमवायचे, लोकांची कुठलीही कायदा सुव्यवस्था या ठिकाणी लोकांना पडलेली नाही आहे। या MATच्या माध्यमातून अनेक मुलांनी नीटची परीक्षेचा रात्रभर जागून अभ्यास केला आणि नीटचे पेपर लीक होतात। जर नीटचे पेपर लीक झाले तर शिक्षण मंत्र्याची नैतिक जबाबदारी आहे, त्यांनी राजीनामा द्यायला पाहिजे।